हॅलो नमस्ते इयत्ता नववी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। आज आपण वास्तव संख्यामधील काही 2.3 मधील काही करणीचा भाग पाहत आहोत। आपण सजातीय करणी विजातीय करणी पाहिलेली आहे, त्यानंतर करणीला सोपं रूप कसं द्यायचं हे पण पाहिलेलं आहे। तर आता प्रश्न 5वा पाहायचा आहे। खालील संख्येतील लहान मोठेपणा ठरवा आहे। करणींचा लहान मोठेपणा ठरवा। कधी ठरवता येतो माहिती? करणीस्थ संख्या काय करून घ्यावी लागते? सोप्या रूपामध्ये जी करणीस्थ जी गणित दिलेली असतात ना, ती सर्व संख्या करणीस्थ करून घ्याव्या लागतात। सगळ्या करणीमध्ये घालाव्या लागतात, मग आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येतो। चला तर मग मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि इयत्ता 10वीला माझ्यासोबत राहा, होय की नाही? चला तर मग आज व्हिडिओ तुम्ही नवीन पाहत असाल तर एक सबस्क्राइब करणं गरजेचं आहे, कारण नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, अभ्यास करणं सोपं जाईल। इयत्ता 10वी पर्यंत असेच नोटिफिकेशन मिळत राहणार आहेत आणि सुट्टीच्या दिवसात सुद्धा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी चान्स मिळणार आहे, होय की नाही? चला तर मग प्रश्न 5वा काय सांगितलेलं आहे? खालील प्रश्न 5वा आहे, सॉरी खालील संख्येतील लहान मोठेपणा ठरवा। खालील संख्यातील लहान मोठेपणा ठरवा। खालील संख्या दिलेल्या आहेत, त्यातील लहान मोठेपणा ठरवायचा आहे। बघा आता पहिलं 7 करणीस्थ 2, हे 7 आहे बरं का। 7 करणीस्थ 2 आणि 5 करणीस्थ 3। पहिल्यांदा पाहायची या करणीस्थ दिलेल्या संख्येची कोटी किती आहे। याची कोटी किती आहे? 2। याची कोटी किती आहे? 2। मग बाहेरची संख्या आत नेत असताना त्याच्या डोक्यावरती जी कोटी आहे ती देऊन आतमध्ये नेली जाते। उत्तराला सुरुवात करूया। इथं कोटी 2 आहे, तर 7चा इथं काय होणार? वर्ग गुणिले हे 2 ही करणीस्थ संख्या। ह्याला पण आतमध्ये न्यायचं आहे म्हटल्यानंतर इथं कोटी किती आहे? 2। मग 5चा वर्ग गुणिले हे 3, हे 3 कुठलं लिहिलं? हे करणीस्थच, कारण ही आतमध्ये नेली संख्या। आपण कशी न्यायची? तर इथं जी कोटी लिहिली आहे ती तिच्या डोक्यावर देऊन आतमध्ये घेऊन जायचं आहे। चला मग 7चा वर्ग 49, 49 गुणिले 2, इथं 5चा वर्ग 25, 25 गुणिले 3, 49 दुनी 98 आणि 25 त्रिक 75। मोठी कोणती संख्या? ही संख्या मोठी आहे ना, म्हणून ही संख्या काय असणार आहे? मोठी। म्हणून 7 करणीस्थ 2 ही मोठी आहे। कशापेक्षा? मोठं नेहमी बाणाच्या पोटात घालायचं। 5 वर्गमुळात 5 करणीस्थ 3 पेक्षा। आहे की नाही? सोपं काय अवघड आहे का? अगदी 1-1, 2-2 मार्काला ही गणित विचारली जातात। चला तर मग दुसरं गणित पाहूया। दुसरं गणित दिलेलं आहे एकच मिनिट। 2 वर्गमुळात 7। दुसरं गणित इथं सापडे ना, ठीक। 2 करणीस्थ 7 आणि 28 असं दिलेलं आहे। आता कोटी किती आहे? 2। मग याच्या डोक्यावर 2 देऊन आत न्यायचं। 2चा वर्ग गुणिले 7, इथं 28। 2चा वर्ग किती येणार? 4। 4 गुणिले 7, इथं 28। 7 चौक 28, करणीस्थ 28, करणीस्थ 28 आलं की नाही समान? इथं समान आलं म्हणून या दोन्ही समान। म्हणून म्हणायचं 2 करणीस्थ 7 बरोबर करणीस्थ 28। या दोन्ही कशा आलेत? समान आलेत। कळते ना बाळांनो? चला तर मग पुढचं गणित पाहूया।
जरा पुस्तकातील अंक पुढं मागं झाले तर काय सांभाळून घ्या. 5 तिसरं गणित 5 कर्निस्थ 5, 5 कर्निस्थ 5 आणि दुसरी दिलेली आहे 7 कर्निस्थ 2. 5 कर्निस्थ 5 आणि 7 कर्निस्थ 2. बघा आता इथं कोटी, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. याच्या डोक्यावरती 2, 5च्या डोक्यावर 2 लिहायचं आणि कुठं आणायचं? कर्निस्थ चिन्हामध्ये. याच्या पण डोक्यावर 2 द्यायचं आणि कुठं आणायचं? कर्निस्थ चिन्हामध्ये. 5चा वर्ग 25 गुणिले 5. इथं 7चा वर्ग 49 गुणिले 2. 25 5 125 आणि 49 दुनी 98. मोठी कोणती? 125, म्हणजे ही मोठी. म्हणून 5 कर्निस्थ 5 ही मोठी आहे. कुणापेक्षा? 7 कर्निस्थ 2 पेक्षा. आहे ना सोपं? अगदी 2 मार्क व्यवस्थित जाता जाता पडून जातात. चला पुढची संख्या सेम असंच सोडवायचं आहे, काहीच बदल नाही. 4 कर्निस्थ 42, 4 कर्निस्थ 42 आणि 9 कर्निस्थ 2. काय करायचं? इथं कोटी किती आहे? 2. इथं पण कोटी 2, म्हणून 4च्या डोक्यावर 2 देऊन इथं उत्तराला सुरुवात आहे गुणिले 42. इथं 9च्या डोक्यावर 2 गुणिले 2. इथं 4चा वर्ग 4 चौक 16 गुणिले 42. इथं 9चा वर्ग 81, 81 गुणिले 2. आता इथं काय करावं लागणार? मोठा गुणाकार आहे. 16 एके 16, 16 दुनी 32, 32 अशी 2, हातच्याले 3, 16 चौक 64, 65, 66 आणि 67. किती येणार? 672. इथं बघा 2 एके 2, 8 दुनी 16, 162. मोठी कोणती? ही, म्हणून ही मोठी. 4 कर्निस्थ 42 ही मोठी आहे. कुणापेक्षा? 9 कर्निस्थ 2 पेक्षा. आहे ना सोपं? 2 ते 3 मार्क अगदी इझिली मिळून जातात. अगदी डोक्यावरती ओझं आहे किंवा विचार करायला पाहिजे असं काहीच नाही इथं. चला तर मग 6वं गणित कितवं असेल ते असेल नंबरनी. मला वाटते 5वं असेल कदाचित. 5 कर्निस्थ 3 आणि इथं 9 आहेत. मग बघा आता नुसते 9 दिलेले आहेत. कर्णित घालायचे म्हटल्यानंतर याचा वर्ग केला पाहिजे. इथं 5चा वर्ग गुणिले 3 आणि हे काय येणार? 9चा वर्ग करून कर्निस्थ मध्ये येणार. 5चा वर्ग 25 गुणिले 3. इथं कर्निस्थ 81, 25 त्रिक 75 आणि इथं 81. मोठे कोण? 81, म्हणून हे 5 कर्निस्थ 3 पेक्षा मोठे 9. आलं ना? इतकं हे सोपं आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. चला पुढचं लास्टचं गणित आहे. सात दिलेला आहे. 6वं गणित असेल बहुतेक. इथं 7 आणि 2 कर्निस्थ 5. इथं आता सोडवलंच आपण. 7चा वर्ग करायचा बरोबर का? कर्निस्थ लिहिताना कर्निस्थ मध्ये घेऊन जात असताना इथं 2चा वर्ग गुणिले 5. मग कसं होणार? 7चा वर्ग 49. इथं 2चा वर्ग 4 गुणिले 5, 5 चौक 20. इथे 49. इथे किती येणार आहे? 20. मोठे कोण? 49, म्हणून हे 7 काय असणार आहेत? मोठे. शक्यतो जी मोकळी नैसर्गिक वास्तव संख्या असते ती काय असते? मोठी असते. यावरून लक्षात आलं. आता प्रश्न पुढचा दिलेला आहे. हे कळालं ना? अगदी सोपा आहे का? अवघड आहे का काय याच्यामध्ये? नाही. आतमध्ये लिहायचं, परंतु इथं वेगळ्या कोटीची गणितच दिलेली नाहीत आपल्याला. 3 कोटी दिली असती तर वरती डोक्यावर 3 लिहून 4 लिहून आत नेलं असतो. सगळ्यांची कोटी 2च आहे. प्रश्न 6वा म्हणजे अगदी सोप्या
पद्धतीनं गणितं आपल्याला दिलेली आहेत. जर का संकीर्णमध्ये काही याच्यापेक्षा वेगळी असतील तर असतील. चला प्रश्न 6वा काय विचारलाय बघूया. प्रश्न 6वा विचारलेला आहे सोपे रूप द्या. प्रश्न 6वा सोपे रूप द्या. आता पहिला प्रश्न आहे 5^3 आणि 8^3. कर्निस्थ संख्या समान पाहिजेत. मी पूर्वी याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं होतं. कर्निस्थ संख्या जर समान असतील तरच त्यांची बेरीज वजाबाकी करता येते, अन्यथा करता येत नाही. चला तर मग इथं कर्निस्थ संख्या सेम आहेत. कर्निस्थ 3 आणि नसतील तर त्या करून घ्याव्या लागतात. म्हणजे इथं काय होणार बघा, 5 आणि 8 यांची बेरीज 5 + 8 हे दोन्हीतलं कॉमन मांडायचं. कर्निस्थ 3 8 आणि 5 13 13 कर्निस्थ 3. अगदी 1 मार्कासाठी गणित उत्तर मिळालं किंवा 2 मार्कासाठी विचारलं असलं तर 2 मार्क्स मिळून गेले. चला तर मग आता दुसरं गणित. कर्निस्थ संख्या सेम आली पाहिजे, डोक्यात एकच ठेवायचं. कर्निस्थ संख्या समान. दुसरं 9 कर्निस्थ 5 वजा 4 कर्निस्थ 5 अधिक 125. मग बघा आता काय केलं पाहिजे. याचं काही बदल करता येत नाही, आहे असंच ठेवता येते. कारण कर्निस्थ संख्या दोन्हींची कशी आहे सेम. तिसऱ्याची कसं फोड करायचं, 25 5 करूया. 25 × 5 25 × 5 म्हणजे समान येईल सगळं. म्हणजे हे 9 कर्निस्थ 5 वजा 4 कर्निस्थ 5 अधिक हे 25चं वर्गमूळ काढायचं 5 कर्निस्थ 5. आता इथं आले ना समान सगळे. कर्निस्थ 5 कर्निस्थ 5 कर्निस्थ 5 आले की नाही समान. जर का समान आले, इथं आलेत कर्निस्थ 5 कर्निस्थ 5 कर्निस्थ 5, तर हे 9 वजा 4 अधिक 5 आणि कर्निस्थ 5 एकदाच लिहायचे. बघा 9तनं 5 गेले, 9तनं 4 गेले किती उरले 5. 5 अधिक 5 कर्निस्थ 5 5 आणि 5 10 कर्निस्थ 5. आलं का उत्तर. इतकं हे सोपे रूप द्या सुद्धा सोपं आहे, काही सुद्धा अवघड नाही. चला तर मग पुढचा प्रश्न बघूया. कितवा, तिसरा आकडा यातलाच दिलेला आहे. सात, तिसरा आकडा 7 कर्निस्थ 48 वजा कर्निस्थ 27 वजा कर्निस्थ 3. आता मला सांगा, सगळ्यात लहान संख्या असते ना ती कर्निस्थ यायला हवी. मग सगळ्यात कर्निस्थाच्या ठिकाणी किती आले पाहिजेत, वर्गमुळा कर्निस्थ 3 आले पाहिजे, तरच आपण त्यांची बेरीज वजाबाकी करू शकतो, अन्यथा नाही. मग काय करायचं बघा. कर्निस्थ 3 आणण्यासाठी काय करूया, याचा भाग असं पाडूया की 3 त्याला काय केला पाहिजे, भाग लावला पाहिजे. मग उत्तर बघा, इथं 7 आहे असे ठेवलं. 16 त्रिक 48 9 त्रिक 27 आणि इथं कर्निस्थ 3. 16चं वर्गमूळ निघतंय ना किती, 4. कर्निस्थ 3 आले ना, वजा 3 याचं वर्गमूळ निघालं 3. कर्निस्थ 3 वजा कर्निस्थ 3. आता काय झालं, सगळीकडं काय काय आलं आपलं, इथं सगळी कर्निस्थ समान आली ना. कोणकोणते कर्निस्थ समान आले, हे सगळे. म्हणजे एकदाच कर्निस्थ 3 लिहिलं. हे 7 चौक 28 वजा 3 काय नाही म्हणजे काय असतोय, वजा 1 आणि याच्या पुढं कॉमन काय असणार, कर्निस्थ 7. मग आता 28 आहे असं लिहूया. समानची बेरीज 3 आणि 1 4 कर्निस्थ 3. 28 मधून 4 गेले किती आले,
24 कर्निस्थ 3 आलं की नाही उत्तर. इतकं सोपं आहे हे. सोपे रूप द्या. सोपे रूप द्या सुद्धा अतिशय सोपं आहे, काहीच अवघड नाही बाळांनो. चला आता मग कितवं गणित, चौथं गणित काय विचारले बघूया. सोपे रूप मध्ये द्या मधलं चौथं गणित. इथं कर्निस्थ 7 आहे, इथं -3/5 कर्निस्थ 7 आहे आणि इथं 2 कर्निस्थ 7 आहे. काय इथं अपूर्णांकात दिलं तर काय फरक पडत नाही आपल्याला, कर्निस्थ संख्या सगळ्यांची सेम आहे म्हटल्यानंतर काय येणार. इथं काही नाही म्हणजे किती आहे, 1. इथं 3/5, इथं 2 कर्निस्थ सगळ्यांचं इथं असा कंस घातला तरी चालेल. या दोन्हींची बेरीज करूया. 2 आणि 1 3, 3 - 3/5. इथं काय येणार, कर्निस्थ 7. तिरकस गुणाकार करूया. 5×3 15 -3×1 3 छेद कर्निस्थ छेद 5 कर्निस्थ 7. मग इथं किती राहिले, 12/5 कर्निस्थ 7. हे असं लिहिलं तरी चालतंय. 12 कर्निस्थ 7/5 असं लिहिलं तरी चालते. आहे ना सोपं. का सोपे रूप द्या अवघड आहे, अजिबात नाही. आपण सोडवलेल्या पद्धतीचीच गणित आहेत. बघायला जरी अवघड वाटली तर सोडवायला अवघड नाहीत, अजिबात नाहीत. आता पुढचा गुणाकार आणि भागाकार दिलेला आहे आपल्याला. गुणाकार करा म्हणून बघा. प्रश्न 7वा, गुणाकार करा आणि सोप्या रूपात लिहा असं सांगितलेलं आहे. बघा प्रश्न 7वा. प्रश्न किती क्रमांक 7. प्रश्न 7. गुणाकार करा. गुणाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा. आणि तो सोप्या रूपात लिहा असं सांगितलेलं आहे. गुणाकार करायचा आणि सोप्या रूपात लिहायचं आहे. मग बघा 3 कर्निस्थ 12 गुणिले 18 आहे. अगदी छोटे छोटे यांचे भाग पाडायचे. मूळ संख्या येईपर्यंत यांचे भाग पाडून घ्यायचे. मग बघा इथं 3 आहे असं लिहिलं. इथं काय करूया, 4 गुणिले 3 गुणिले इथं 9 दुनी 18. मग इथं 3 याचे 2 बाहेर येतील ना, कारण 2चं वर्गमूळ आहे म्हणून इथं कर्निस्थ 3 राहिले. गुणिले इथं 3 येतील कारण 9 3चं वर्ग 9 आहे. इथं कर्निस्थ 2 राहतील. आता 3 गुणिले 2 गुणिले 3 आणि 1 ही दोन्ही कर्निस्थ मध्ये लिहूया. 3 गुणिले कर्निस्थ 2. 3 दुनी 6 साइन त्रिक 18 किंवा 3 त्रिक 9 9 दुनी 18 आणि 3 दुनी 6. आहे ना सोपं, आहे की नाही सोपं. सोप्या रूपात लिहिलेलं आहे की नाहीये. सोप्या रूपात लिहा म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. चला तर मग पुढचा प्रश्न. याच्यातला दुसरा आकडा काय दिलेला आहे बघू. गुणाकार करा मधला दुसरा आकडा 3 कर्निस्थ 12 गुणिले 7 कर्निस्थ 15. आता इथं 3 इथं कसं लिहिता येईल आपल्याला, 4 गुणिले 3 गुणिले 7 याची पण फोड करायचीच. 3 गुणिले 5
का फोड करायची सांगू, इथं वर्ग निघत, इथं करणी चिन्हात 3 करणी चिन्हात 3 आहे ना, दोन्ही मिळून काय येतील, करणी चिन्हात 3 गुणिले करणी चिन्हात 3 येतील, म्हणून याची फोड 3 15 केलेली आहे. इथं 3, इथं किती येतील बाहेर, 4 कशाचा वर्ग आहे 2चा, इथं करणीस्थ 3 राहणार, इथं गुणिले 7, इथं गुणिले करणीस्थ 3 गुणिले करणीस्थ 5. आता बघा ज्या सुट्ट्या संख्या आहेत ते पुढे घेऊया. 3 गुणिले 2 गुणिले 7, त्यानंतर हे कुठलं लिहिलंय आपलं 3, ह्याचं वर्गमुळात हे चुकीचं लिहिलंय आपण, बरोबर आहे. इथं किती लिहायला पाहिजे होतं 3, कारण इथलं 3 हेचं वर्गमूळ 2, हे करणीस्थ 3, हे 7, हे करणीस्थ 3, हे करणीस्थ 5. मग हे 3 गुणिले 2, इथं 7, पुन्हा हे करणीस्थ 3 गुणिले करणीस्थ 3, करणीस्थ 3 गुणिले करणीस्थ 3 आणि गुणिले करणीस्थ 5. म्हणजे याचा गुणाकार 3 दुनी 6, 6 7 42, 42 गुणिले या दोन्हींचं 3 आणि करणीस्थ काय राहणार आहे 5. 3 दुनी 6 आणि 4 त्रिकम 12, म्हणजे किती आलं याचं 126 करणीस्थ 5. हे काय झालं, सोपे रूप द्या. या पद्धतीने हे सोडवायला लागते बाळांनो. ती संख्या जरी येत असेल तर या पद्धतीने सोडवावं लागते, लक्षात असू द्या. आता अजून एक गणित याच्यामध्ये दिलेलं आहे, तिसरं. 3 करणीस्थ 8 गुणिले करणीस्थ 5. याची फोड करता येते आपल्याला. काय येणार, 3 4 दुनी 8. याची मात्र हे काय आहे, मूळ अवयव आहे, मूळ अवयवाची फोड करता येत नाही, म्हणून 3, त्याचं वर्गमूळ 2, हे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 5, 3 दुनी 6 आणि या दोन्हींचा 2 गुणिले 5, या दोन्हींचा गुणाकार, म्हणून 6 5 दुनी 10. हे आलं. सोप्या रूपात लिहा. इतकं सोपं आहे. सोप्या रूपात लिहा, अतिशय सोपं आहे. चला आता मग चौथं गणित पाहूया. यातलंच पाच करणीस्थ 8 गुणिले करणीस्थ 2 करणीस्थ 8. याची फोड करायची. जरी सेम असलं तरी, कारण सोप्या रूपात सांगितले आहे, याचा अर्थ करणी चिन्हामध्ये मूळच अवयव आले पाहिजेत. म्हणजे कसं येणार बघा, हे 5, याची फोड होणार 4 दुनी 8 गुणिले हे 2, याची फोड होणार 4 दुनी 8. पुन्हा हे 5, नाही तर तुम्ही काय करणार, सेम आलेलं आहे ते बेरीज वजा बाकी मध्ये सेम, गुणाकारामध्ये नाही, लक्षात असू द्या. हे 5 गुणिले याचं वर्गमूळ 2, हे काय राहिलं, हे घेऊया 2, याचं वर्गमूळ 2. बरं आधी लिहून घेऊया आणि नंतर हे 5, याचं वर्गमूळ किती आलं 2, वर्गमुळात 2 राहिले, इथं 2, याचं वर्गमूळ किती आलं 2, वर्गमुळात 2 राहिले. आता हे 5 गुणिले हे 2 गुणिले हे 2 गुणिले हे 2 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, म्हणजे कसं होणार बघा, 5 दुनी 10, 10 दुनी 20, 20 दुनी 40, 40 गुणिले ह्या दोन्ही ऐवजी 2, 4 दुनी 8, किती आले 80. हे काय झालं, सोप्या रूपात आलं ना लक्षात. इतकं हे सोपं आहे, कळालं ना बाळांनो. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आज तुम्ही जर व्हिडिओ नवीन पाहत असाल तर एक सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.